नमस्कार मंडळी, मी अक्षय गोय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आता दुपारच्या वेळेस वाजलं आहे 4 वाजलात आणि आता चाय बी झालेली आणि आपल्या माईस पण आणलं आहे. माईस तुमका दाखवत आहे. माईस घेऊन आलं आहे. हे आमच्या माईक आणलं ही आमची माई आणि अण्णा. अण्णाच्या अजून 4 वाजले नाही आहेत, त्याच्यामुळे झोपलेलो आहे. आणि आणि आता आम्ही चाललो गौरी गणपती बाप्पाची. ते गणपती बाप्पाच्या ज्या कलरिंगचा कालचा जो काम होता ना, त्याच्यासाठी चाललेलो. ज्या कलरिंगसाठी त्याला सांगायचं होतं कसं काय करायचं काय करायचं ते सगळं सांगायचं त्याला. तर आता मंगेश नानाने मी फक्त चाललो आहे आणि माझ्याबरोबर फक्त स्वप्नील असेल. आणि इथून जाणार आम्ही खेकड्याचे डबे लावू. तर खेकड्याचे कशा पद्धतीने आपण खेकडे पकडतो ह्या तुम्हाला काही ह्या ब्लॉगमध्ये बघूच भेटत. त्याच्यामुळे हे ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आता चला तर जास्त वेळ न घालवता आपण हे आपल्या गाडीने निघूया. चला आता चाललेलो आम्ही गणपती बाप्पाच्या कामासाठी. आणि बायकर आता बाहेर आलास ना बायकर. आहे नको मॅक्सीवर, रोज मॅक्सीवरच तुझा टाकेल तो. चला भावा ना, आता गणपती बाप्पाच्या कामासाठी निघालेलो. आता गणपती बाप्पाच्या कामासाठी मी स्वप्नील आणि मंगेश नाना येतो आहे. तर आम्ही तिघंजण जातो. आता योगेश ना आपल्याबरोबर आणि परत ह्यासने संध्याकाळी सोडूक जाऊचा योगेशला आणि स्वप्नीलला. गणपतीला आमची जोरदार पार्टी होणार आहे. हां गणपती बाप्पासाठी म्हणजे सुट्टी आम्ही राखून ठेवलेली आहे. चल आता बस चल. मंगेश नाना आलेलो आहे. मंगेश सरोस्कर आलेलो आहे. आणि ती टी शर्ट आहे अजून पण. बघा इकडे बघा अजून पण ती टी शर्ट आहे. बस रे चल बस झोपलो होतं चांगलं. झोप पूर्ण करून आलो आहे. बघ कसं बसताय तो एकदम. घे मला काट्यावर एकदम रागात बसताय. बघ कसं काय बसला. चला बसलो चल. चला आता पहिलं जाऊया. ड्रम कोणाकडे भेटते तो डबं. हो तू एवढं तिकडे जर ना लावलेलं मागे सारखं मियाला झोन येऊन बस झालं एवढं. मी काही मेऱ्या याच्या पोटावर बसू ऐकतो. चला मंडळी ना, आता आपण चाललो डबल लावूक. मंगेश नाना आहे, तो दुसरं नाना आहे आणि स्वप्नील आणि मी. कसं जाऊच लागतं का बघा. हे 2 पकड त्यांना. बरे माझं हे खेकडे विकत टकूस गेलं टाकलं. वेलीत अटकले. असता सुटले बाबा एकदा वाटून फिरी तू चौकशी. गवऱ्यात तर मंडळीनं अशा प्रकारे आपण आठवडा ना त्या बॉटलमध्ये भरायचा. आणि हे काका बघा कसा बांधतात त्या डब्यातून. अशा डब्यात भेटून आता बघूया किती डब्यात भेटतात आणि डबा कशा प्रकारे लावतो ते तुमचा दाखवतो. हे सगळं करून घेऊया. त्यानंतर डबा आपण लावताना तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आपण लावणार. ह्या पाणी बऱ्याचपैकी आहे मित्रांनो आणि स्वच्छ पाणी. तर
इकडं आपल्या आठवड्यात इकडं भरून झालेले आहेत आणि डबा रेडी करायचं आहे. आपण असं आता वरती लावत जाणार. त्याच्यामुळे आता बघूया किती भेटतं आणि किती नाही. आता लावूया आपण, म्हणजे आता लावणार नावेल वेळ 5 वाजता आणि आपण उद्या सकाळी काढायला येऊ. बघूया आता किती भेटतं आणि किती नाही. आता तयारी चालू आहे. तर अशा प्रकारे आपण त्या बाटल्यातनं आतड्यातनं भरलेल्या ना त्या बाटल्या फक्त आपण त्याच्यात टाकलेल्या आहेत आणि ह्या व्यवस्थित असं बांधून घेतलेलं आहे. त्या 2 बाटल्या राहिल्यात, त्या 2 ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि बाकीच्या आतड्या त्याच्यामध्ये. त्या आतड्याचं वासन येते. बाटल्या अशा टाकलेल्या आहेत आडव्या. इथून निघालेलो आता आणि 4 डबे लावतात. त्याप्रमाणे 2 घेतलेलं आणि या भागात असा वरती जाऊच लागता तेव्हा काही खेकड्या भेटतील. 4 डबे 4 ठिकाणी लावतात. लेंगो पहिलेच वरती करून घेतले. पाणी पण आपलं स्वच्छ बऱ्यापैकी. हां कसं लावतो तर बघूया. आता हा एक लावूया. हे पाणी बराचसा खोल आहे. कसं लावतो तर बघूया. आहे असं बांधून पण ठेवतो जेणेकरून डबा वाहून जाऊन नको. आता पाण्याच्या बरोबर कसं पाऊस जास्त पडला म्हणजे वरचं फ्लो इथलं जास्त आलो ना तर डबं वाहून जाईल. आपण हे एक लावलेलं झाडाखाली. मी पहिल्यांदा येतो आहे आणि पहिल्यांदा एक्सपिरियन्स ह्या करतो म्हणजे जेणेकरून डब्यात खेकडे कसं पकडतात हे आपण पहिल्यांदा बघतो आहे. चला तू चल पुढे. खेकडे जेवढं खाऊक चांगलं वाटतं तेवढं ह्या पकडीची मेहनत आहे त्याच्यापेक्षा डबल. भेटते हे लावूया. हे लावूया.
काम देतो डबल आहे एवढं पाणी अरे वजन हवून उलट उडून जाय नाही झालं मग बंद आणलेलं बरोबर घे ना बरोबर पण हे उचल नाही बरोबर झालं चला 2 लावलेलं ये आता 3 आणि 4 हे 2 लावतात हा एक लावूया हा इथे लावा इथे या दगडासनी पकडून ठीक आहे हां जास्त ठेवूच लागतील का दे डबो दे मी पकडतो काय नाही होणार 3 लावलेले डबं आणि हे 4थं डबं एवढी मोठी दगड हवी आहे डब्याखाली लावू आणि डब्याचं झाकण उघडलेलं आहे तर लावूया आता त्याच्यावरती ही द्या हा शी कळणार नाही ना कसं तिकडनंच आपलं असलेलं मोठी दगड असली ना हे दगड ठेवलं असं मग लपणार नाही त्याच्यावर मोठी दगड काय लपत त्या चला या डब्याचं झाकण बघा उघडलं ह्या व्यवस्थित बांधा आधी बांधी अच्छा सांभाळून भेटली हे बघा उद्घाटन झालं बघा दाखवा इकडे दाखवा म्हणजे असं दाखवा हां जरा वरती पकडा नको डब्यात नको जरा घेऊन जा धर पकड अशी मी पकडतो व्यवस्थित धूळ आहे वाटतं ती बघा शिवलून बघा बघा ती बघा धूळ आहे सोड 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 हां सोड सोडू कशा दुधी राहू दे दुधी काय उपयोग नाही काय उपयोग नाही एका मंडईने आता एक इकडं आपण पकडलेलं आणि सोडून देतो कारण का मादी आहे त्याच्यामुळं सोडूया गेली मग काय फोर्स नाही आहे एकदम जोरदार आहे काय सटकत असं पाणी आहे अरे बाबा हे आता पडलं असतं हे बघा अटकलं चला बांधून झालो व्यवस्थित जो लूज बसलेलं झाकण तर व्यवस्थित बांधलं नाही हे का हो घेऊन या वरच्या खाली येतात काय खाय लावूया अरे दे मोठी टाकू नको
खाली ठेव मी घेतो. मोठी येणार ती. बघू पकडतो. दगड आणतो. पाय खालीच आहे ना. हात काढा आता. आता मस्त बसला पाय. वरती पाटणा ठेवा 2. ही तोंडाची इडली काढू काय. आता निघालेलो. आता 4 यांना लावलेली आपण ते. आपण ह्याला काय बोलतो. हे आता लावलेलं ड्रम त्याला. म्हणतात काय. अच्छा, काय जणांकडे खोनी म्हणतात. काय हां बेताच्या. आमच्याकडे ड्रम म्हणतात. 4 ठिकाणी 4 लावलेलं. आता बघूया उद्या सकाळी येऊ. सकाळी किती वाजता लवकर येऊ सवा. बघूया किती भेटत आणि किती नाही. का उद्याच्या ब्लॉगमध्ये समजत आपल्यास. आणि 5:30 वाजलं. चला चढत तर का आला ही गाडी चढत. चला आता आम्ही निघालेलो गणपती बाप्पाच्या इथं. पुढं काय करता का पुढं. आता फास्ट नाही बसलात. हां चल. मेला हलता घेते कशाला स्वयंभर माल मेला जागा नाही ठेवला नाही. आता डायरेक्ट आपण सकाळी येणार. सकाळी किती वाजता येऊ तर बघूया ते. आता ठेवलेलं 5:30 वाजता ठेवलेलं आपण. तर म्हणजे सकाळपर्यंत येऊया. सकाळी 7:30 8पर्यंत येऊया. चेक करूया. एवढं लवकर येऊ स्वागत करा सांग. गणपती लाईट लाव बघू जरा. लयच काढा बघा ते. लाईट गेली ना. आहे मला कमी आहे 30 ना. कळलो ना. एवढे गणपती बाप्पा आहेत. आणि इकडे पण म्हणजे काळ तुम्हाला दिसणार ना. पहिला या घेतला कुठला बघायचं पसंत 3 आहेत. अच्छा अशा पॅटर्न. आहे काय 3 आहे तसं सेम आहे. फोटो तर मंडळीनं इथे आपल्या गणपती बाप्पानी आहेत. आणि इथे पण गणपती बाप्पा आहेत. आता फक्त ह्याच्यातला एक चॉईस केलेला आहे. ह्याच्यातला फक्त कुठला चॉईस केला तो फक्त तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. आणि इकडे सगळे मोठे गणपती आहेत. आणि ही मूर्ती किती 3 फुटाची आहे ना. 1.5 फुटाची. ही 2 फुटाची आणि मागची आणि ते 1.5 फूट. 1.5 फूट आहे ना. 1.5 ओके ह्या 1.5 फुटाच्या आहेत. आणि ह्या सगळ्या किती फुटाच्या आहेत. 3 अडीच. 3 अडीच. ओके हे पण गणपती बाप्पा भारी होतं रे. मूर्ती बुक आहे काय. होय सांगितलं बनवलेली आहे ना. अच्छा कशामध्ये बनवलेली आहे ती. बालमूर्ती. बालमूर्ती. ओके चला ह्या इकडे मोठ्या मूर्त्या आहेत. आणि आता नागपंचमी म्हणून नागोबा रेडी आहे. उद्या नागपंचमी. आहे नाच घेऊ जाऊ उद्या. काय ना कुठून पण घेऊ शकतो. मग ठीक आहे चल भाऊ जरा व्यवस्थित करा कलरचं काम वगैरे. हां आता इथनं रेंज नाही बघणार नाही. तात्याबरोबर बोलणं करून दिलं असता. मी करतो त्यांना पुन्हा. चला आठवणी करा पण. फोटो पाठव फक्त आता तू काढलेला. हां मी पाठवतो चालत. तात्याला ना. हो चालेल चल. बोलले होते पाठव पण मला नाही टाइम भेटला. मी कामात होतो. हां चालत हां करतो फोन त्यांना. हो चालत चल. चला मंडळीनं आता निघालेलो आपण घरी. आता जाऊया घरी. कुत्रं कसं चाललं आंबडं एकदम. 6 वाजले आता घरी जाऊया. आणि डायरेक्ट उद्या सकाळी आता जिथं आपण खेकड्यांसाठी जर ह्या लावलेला ना ड्रम तो बघूया उद्या किती भेटतात. आणि आता जाऊया घरी. आता कंटाळा आला आहे. आता फिरून फिरून वैताग आला आहे. कधी होय आणतोय.
होय आधी गाडी चालवता व्यवस्थित, नाही तर परत कपाळात माझ्या. नाही तिकडे मेले तो उतार काय भारी होता. मंगेश मुली टाकायच्या तयारीतच होतो, खांद्यावर हात ठेव, खांद्यावर हात ठेवला होता ना त्या पद्धतीत, म्हणजे उडी मारायच्या हिशोबातच होतो. गौरेड आलं म्हणून आम्ही काय नाही जो ह्या केलं नाही ना तर डायरेक्ट आज सांगता म्हणून मित्रांनो आपण इथं काजूच्या इथं वरती आलेलो, काजू फॅक्टरीच्या इथं सावंत बंधू म्हणून. तर आपण ह्या पाकिट घेतलेला 230ला, आणि मंगेश नाना आणि स्वप्नीने पण घेतला. लागत नव्हता तुझा फोन. छत्री पण घ्यावा ती, छत्री पण घे. फ्री दिलं नाही तर विचार आधी. हे असे काजू साला म्हणजे ह्या कच्चा माल आहे सगळं. टेस्टिंगला दे बघू, दे बघू खया. नाही साला बघ. चला मंडळी ना, तर आता जाऊया घरी. आता न उशीर करता घरी जाऊया, कारण का वेळ बरंच झालेलो आहे. आणि आता वाजलं संध्याकाळचं 6:30. घरी माई पण आला आहे आणि जेवण वगैरे पण आहे, खेकड्याचा सार पण आहे. मस्त की जेवूया आणि बघूया कसं करता आता पुढचं ब्लॉग काय. बाहेर निघा तिकडे गाडी बघ. हां चला. नमस्कार मंडळीनो, आता सकाळचे वाजलेत 7:15 आणि आता आपण पिऊ चाय, मस्त गरमागरम चाय. आणि बाहेर पण आता माई पण आलेलं, माईला पण सोडायला जायचं आहे. आणि आता जाऊ, पहिलं जाणार आपण ज्या कुर्ल्या लावल्या, ज्या कुर्ल्याचं डबं लावलेलं ना गेला, त्याच्यासाठी जाणार आपण तिथे पहिलं जाऊ. नानाला कॉल केलेला, आता तो बोललो जरा ब्रश विश करते आणि येतं आहे. तर पहिलं आपण तिथं जाऊ आणि त्याच्यानंतर मग आपण माईला सोडायला सोल्यात जाऊ. चला मंडळीनो, आता निघालेलो आपण जाऊसाठी खाली. चपला आपल्या मागच्या जरा होत्या म्हणून मागे गेलो. आता जाऊया आणि बघूया किती भेटल्या आहेत. माझं वाटतं बऱ्याचशा भेटल्या असतील, कारण का रात्रीपासून पाऊस नाही, म्हणजे येऊन जाऊन आहे, तर भेटल्या असतील बऱ्याचपैकी. पण आता बघूया किती भेटतात आणि किती नाही. त्या ते गेल्यावर तुमका दाखवतो आहे. आता एका तर काय स्वप्नील नाही गाडी चालू, तर माझंच गाडी चालूच लागणार आहे. तर मंगेशनाची इथं जातो आणि मग नंतर मग तुमका डायरेक्ट वाळ्याच्या इथं दाखवतो. चला मंडळी, आता आपण आलेलो देवळीजवळ, म्हणजे आपल्या ब्राह्मण देवाच्या मंदिराच्या इथे, आणि गाडी लावून आता आपण चाललो इकडे आतमध्ये. आता बघूया काय भेटतं आणि काय नाही. तर एक्साइटमेंट हो, माझं वाटतं कन्फर्म भेटत 15-20 तरी भेटते नक्कीच. आता मित्रांनो इथं पहिलं डबं लावलेलो आपण. पहिल्या डब्यात किती भेटतं ते बघून घेऊ. आता व्हाळाचं पाणी आज कमी आहे. स्पायडरमॅनचं बघा जाऊ जाऊया. तर पहिल्या डब्यात बघूया किती भेटला. अच्छा वाटतं, हळद वाटतं. काय हां इथं तसंच हळद झाला बाबा, उद्घाटन झाला. किती आहेत? हां 4 एकच. साईज केवढी आहे, म्हणजे मोठी आहे साईज. मला 2-4 नाही, मला 6-5 ही सैसल गाठ आहे आता. बाकी मारल्यानंतर कसं घेऊन हो एवढ्या भेटल्या एका डब्यात. मला साईज बघ केवढी बिग साईज आहे. हो मोठं बघ केवढं आहे. 1 2 बघा 1 2 8 ते 9 1 2 3 4 5 6
7, 8, 9. 90. छत्री ठेव आहे तर मंडई छत्री ठेवूया आपण हय येताना घेऊन जाऊया आणि बरंचसं भेटलं मस्त जबरदस्त. तर मंडईनं हां हे दुसरं डबो बघूया तरी हत एकच आहे दोन मग ते ह्याच्यात टाक ते टाकशील ह्याच्यात 2-3 तर मंडळीने हे तिसरं डबो आणि तिसऱ्या डब्यात आता बघू किती भेटलेत त्या. त्याच्यात पण नाव गेलं तरी 4-5 आला ह्याच्यात मस्त. तर मित्रांनो ह्याच्यात आपल्या 3 भेटल्या दाखव बघू. हां ती बघ एक दगडा खाली पकडतं आहे बघ पानसर. खया पानसाप नाही मला आतडी आहे ती. ना अरे आतडी आहे आता ती कळणार थांब सोड हां हात पकडला आणि ते सोडणार नाही. तो डबो मित्रांनो पुढे लावलेलो त्याच्यामुळं पुढे जाऊच लागतं. इथं लावलेलो आहे तो बघा दाखवते किती भेटल्या त्या. मंडळीनं ह्याच्यात मस्तपैकी 4 भेटल्या 4 ते 5 4च म्हणजे झाल्या आपल्या 19-20 झाल्या. काम झालं आपला तमाम. किती आहे 4च ना. अशा प्रकारे मंडळीनं आम्ही आता निघालो जरा बाहेर जातो आणि तुमका दाखवतो. कारण आता पाऊस पण बऱ्याचपैकी आलो आहे आणि बघू शकता इथं भिजलो पण हो. बाहेर जातो आणि तुमका दाखवतो. तर मंडळीनं ह्याची मोठी बिग साईज भेटली आपल्यात इकडे दिसता अशी भेटली आहे आणि बऱ्यापैकी मस्त भेटली आहे एकदम जबरदस्त काहीतरी उपयोग झाला. तर मंडळीनं आता म्हणजे आपण जे 4 ड्रम लावलेले म्हणजे 4 ज्या आपण बॉक्स लावलेले म्हणजे ड्रम लावलेले ना ते फुल म्हणजे बऱ्यापैकी भेटले आणि 4 डब्यामधून चांगले भेटले. पहिल्या डब्यामध्ये काहीतरी 8-9 भेटले, दुसऱ्या डब्यामध्ये 3 आणि तिसऱ्या डब्यामध्ये काहीतरी 3-4 भेटले आणि चौथ्या डब्यामध्ये 2 भेटले. तर मस्त भेटले आणि म्हणजे कालपासून जे आपण मेहनत केलेली आतड्या आणण्यापासून परत डबे लावेपर्यंत एवढ्या भर पावसातून आणि आता पण पाऊस आलेला तर ह्या भर पावसातून तुम्हाला दिसत असेल भिजलो आहे. तर एवढ्या पावसातून आपण मेहनत जी केलेली म्हणजे त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटलं आणि खरोखर धमाल आली. आणि पहिल्यांदा म्हणजे असं डबे लावून आपण जो एक्सपिरियन्स करतो तो म्हणजे पहिल्यांदा होता माझा. म्हणजे मी पहिल्यांदा ह्याच्या अगोदर बरेच वेळा गेलेलो पण माझा म्हणजे असं माहिती नव्हतं की हे असे करतात म्हणून. तर आपल्याला एक्सपिरियन्स भरपूर चांगला भेटला आणि माझ्यासोबत होता मंगेश नाना. तर मंगेश नानाला पण सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्याच्यामुळे आपण त्याच्या पाठवून फिरत होतो. तर बऱ्याचपैकी हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि आता हा ब्लॉग इथेच एंड करतो. हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जो कोण नवीन असेल तो अक्षय कोळी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.